बरोबर टाकवा. काही माहिती नाही पण कशामुळे थोडीफार हवा कमी झालेली. बट गाईज आपल्याला समोर जर पुढं कुठं तरी पंक्चरचं दुकान जर घावलं तर आपण तिथं हवा पहिले भरून घेऊ. गड बघू शकतो. सो हे गाईज वेलकम बॅक टू द चॅनल. सो आज चाललोय आपण सिंहगडला. स्पेशली आपल्याला जायचं होतं लेनेंद्रीला, बट आपल्याला एक दोन मित्राचा जरा घरी प्रॉब्लेम झाला त्यामुळे आपल्याला कॅन्सल करता आलं. आणि आता जो रविवारी येणार आहे संडे, त्या संडेला आपण नक्की जाणार आहे लेनेंद्रीला. सो आज चाललोय आपण सिंहगडला आणि दोघंचे ओमेन मीचे, त्यामुळे म्हणलं आपले पण नको लांब जायला. सो जवळच चाललोय आणि व्लॉग बघा कसा होतोय ते सांगा. आणि आपण पूर्ण मोठं व्लॉग मध्येच जाणार आहे नेहमीप्रमाणे. सो गाईज आणि आपले बघू शकता पूर्ण मटेरियल घेऊन चाललं. आणि चेक करा मावडे इथं झोपले. मावडे ए मावडे मावडे जाऊ कमी. मावडे झोपलेले सामसूम झोपले. सो गाईज आता बघत राहा. आणि आपण स्प्लेंडर BS4 घेऊन जाणार आहे कारण की ती दुसरी गाडीचं टायर पण चेंज केलेले ना, आता ती गाडी सर्व्हिसिंगला आहे. सो गाईज त्यासाठी आपण चाललेलो आहे दुसरी BS4 स्प्लेंडर घेऊन 9191. आणि हे तुम्हाला बघू शकता, शॉर्ट्स बघितलं नसेल तर बघून घ्या. हे आपण नाव कालच टाकून आणलेलं आहे. सो चला आता आपण मोठो व्लॉग सेटअपमध्ये जाऊ, रेडी होऊ आणि बघत राहा आपल्या रिॲक्शन्स वगैरे. सो गाईज चला. आणि भरपूर उशीर झालाय बघू शकता. आत्ता करेक्ट 9 वाजलेले आहेत. सो उशीर नको म्हणून आता निघतो आम्ही. वाम्याचा पण सारखा फोन आलेला आहे लवकर वर. सो आत्ता चला गाईज. सो गाईजचे एकदा साऊंड गाईज बघू शकते स्प्लेंडर घेऊन चालले. अजून थोडं पुढे गेले की रिॲक्शन चालू होते. सो कंटिन्यू बघत राहा. सो गाईज फ्युलअप चालू आहे. फ्युलअप वगैरे झाले. बरोबर टाकवा तेवढं तरी. पुढं दाखवतो का? सरळ आहे ना, पूर्ण मॅप बघा बरोबर आहे का? आता पूर्ण 6 किलोमीटर आपलं कंटिन्यू रूट ठेवायचा एकच. सो बघत राहा. आणि संडे राईडला भरपूर व्लॉगर येतात. सो ते पण तुम्हाला दाखवतो. पूर्ण सुपर बाईक लोडेड घेऊन येतात आणि आपण असली नॉर्मल बाईक घेऊन येतो. लेफ्ट घेऊ. चांबळी चांबळी टर्न घ्यायचा आहे. बरोबर आहे का बघा. आता तू नाही बघितलं कुठं ठेवलेला ते का? आज पब्लिक नाही ओ भाई, फॉरेनर आहे.
भाई इथं कुठली पब्लिक रिॲक्शन घेणार, इथं कुठे पब्लिक रिॲक्शन घेणार, अख्खं मोकळं आहे, मोकळं पूर्ण मोकळा रोड आहे. मोठं मोठं ब्लॉग, मोठं ब्लॉग. अरे तो बघ कर की लवकर चालू कर बच्ची. अरे अरे भाई आगे जाऊंगा. जाना भाई, तू माझ्या पुढे गेला तरी माझा आनंदच होणार आहे, माग राहिला तरी आनंद नाही होणार. कुछ नाही भाई, बस थोडे पण कर रहे. बोलना तोड़ पे तोड़ पे बोलना चाहिए. तोड़ पे हेलमेट लगा के बोल रहा है तू. अरे नल्ले तेरे जैसा डायरेक्ट सामने बोलना चाहिए, सामने. इस नल्ले को क्या कौन समझाएगा बच्ची. भाई भयंकर आहे भाई रोड, भयंकर. सरळ आहे का काही, भयंकर सरळ जाऊ चलो काय. हा इकडं ना, अरे पण इकडे एवढं वातावरण हे झालं आहे आणि तिथं काय असं का असं अंदाज वाटणार आहे बघ की. माळ सगळं असं सुकले दिसत, तिथं काय हिरवगार आहे का नाही. असंच आहे. दादा आता हिरवगार पडून देणार. अरे पण नॉर्मल मध्ये जर पाहिजे ना, म्हणजे मीडियम मध्ये. आता हिरो पण पाहिजे, मापातच पाहिजे. काय माहिती काय विषय आता. देताना वडकच गाडी. चला गाईच, भरपूर नाही गाईच, भरपूर. पण मला जाणवत नाही, ओम्याला जाणवत असं ऊन आहे का नाही. ओमे ऊन आहे कर, लागतंय लिहून लागतंय. थोडं गार वातावरण आहे पण इथं. गाई बघू शकता गाईच, गाई तेरा थोबड़ा और उसका कलर सेम लग रहा है भाई. मोकळा गाईच खतरनाक वळण आहे इथं, वाकडे तिकडे वळण आहे. आणि आपण पण फर्स्ट टाइम आलोय हा रोडला, काय कळणार की रोड कसा काय आहे. कच्चा रोड तर नाही दिसत इथं, चांगला रोड केलेला आहे काय. हो मॅ किती किलोमीटर दाखवतोय भाई. 27 किलोमीटर. 300 मीटरवर टन आहे का काही. 300 मीटरवर टन आलेला आहे. चेक गाइस, ये गाव लग रहा है कोई अचानक सा. कोणता टन आहे. हिवरा ना, हिरवा हिरवा बोल. हिरवा हिवरा का हिवरा, हिरवा हिरवा. हिलवा नाही म्हणायचं. काहीच बाबा म्हणतोय हिलवा नेतल ग. बॉबला बोलतोय बॉबला. हिरवा बोल गाईच, हिरवा. कात्रजला आलं तर गाईच. मठवाडी, मठवाडी कसली आहे मठवाडी. थंडी वाजते का. शर्ट गार झालाय ना. आहे ना. खतरनाक आहे. काय झाडी, काय डोंगर, एकदम ओके मध्ये गाईच. तू तर नक्की असं फिरायला येत जा गाईच. विलॉगचा पण आनंद घ्या. सो विलॉग तुमच्यासाठीच काढतोय. पर्यटन पूर्ण दाखवायचे आपल्याला गाईच. पूर्ण महाराष्ट्रात राहायचं. ट्रेकिंगलाच जाऊ की काय विषय. आणि दुसरं कसं आहे, जाते का वर, मग काय विषय नाही. बघू ना आता तिथं कळण आपल्याला कळण ना तिथं गेलो कसं काय वातावरण. भाई लेनंद्रीला जायचं लय मिस केलं.
रायगड नाही, सिंहगड बोल, सिंहगड. आपण सिंहगडला चाललोय. नेक्स्ट प्लॅन आपल्याला लेनेंद्री नंतर रायगड आणि मग अजून ठरवायचं आपल्याला. काहीच प्लॅनिंग आमचं एका दिवसात होतं, तासात होतं. दुसऱ्या दिवशी लगेच निघायचं. बट काही कारणामुळे कालचं प्लॅनिंग कॅन्सल झालं. आज आपल्याला जायचं होतं लेनेंद्रीला. काहीच आता जाऊ द्या, होते काहीतरी मित्राच्या घरी जरा काहीतरी विषय झाला त्यामुळं कॅन्सल केलं गाईज. पण रविवारी आता जो येणारा संडे आहे त्या संडेला आपण 100% जाणार गाईज, 100%. पूर्ण माळवण वातावरण झाले. मी यार काढतो का नाही लाग काढके काहीतरी असं पण तू माझ्यातलंच उचलणार, काय विषय नाही. अरे मला पण किल्ला दिसना. किल्ला 30 किलोमीटरला लांब असेल. 30 नसेल आता 25 किलोमीटर वर आला असेल. किती दाखवतंय? उलीगत 24 किलोमीटर आणायचे काही आपल्याला. 24 किलोमीटर कंटिन्यू 24 किलोमीटर गाठ लागणार आहे ना आता. पुढे आहे पण अजून. ऐसे म्हातारे लोग क्यों गाड़ी चलाते भाई? आंघोळ येतात डायरेक्ट. खरे फिरायला माझ्या टू व्हीलरवर आहे गाईज. तुम्ही पण 100% टू व्हीलरवरच फिरा, कारण की पूर्ण वातावरणाचा आपल्याला आनंद घेता येतो. बट 4 व्हीलर मध्ये काही नाही, फक्त बघू शकतो. खरा आनंद फक्त आपल्या टू व्हीलरवर फिरायला आहे. पूर्ण सुकलेला आहे, सुकलेला बोलीच सुकलाय, पिवळा झालाय. करापला घाट गाईच, करापला घाट. बात नाही घाट. आईच्या मला बात ऐकू येत, मी इकडे घाट बोलते. मतलब कुछ भी गाय. भाई रोड नुसतं रस्त्यात खड्डे का खड्ड्यात रस्ते, तेच काय काय ना गाईच. भरपूर रोड आहे गाईच, खतरनाक आहे. दळण रोड आहे, खतरनाक. 100% दुसरा रोड नीचे आहेत ना. घाट बघू शकता गाईच, पूर्ण घाट कर आपल्याला आहे, बघू शकता गाईच. रोड चांगला आहे, रोड चांगला आहे गाईच. त्याच रोडने थोडा अर्ध्यातनं लागला आम्हाला थोडा खराब, पण काही विषय नाही, पुढून चांगला गेला त्यांनी. गाडी काही पुढे जाऊन द्यायला ओव्हरटेक करायला लागते गाईच, नाही तर त्याचा आरसाच मोडून टाकेल मी गाईच. लेफ्ट राईट बोल. भाई माहित केवर चालू आहे, सारखी कमी येत. असं लय कमी झाले, असं 80%च चार्ज होता. पण उचललेली गाडी आहे, खतरनाक. मला घरी जायची बरं. हवा गेली, हवा गेली. कळे का गाईज? आपल्या गाडीची जस्ट थोडीफार हवा कमी झालेली आहे. काही माहिती नाही पण कशामुळे थोडीफार हवा कमी झालेली आहे. बट गाईज आपल्याला समोर जर पुढं कुठं तरी पंक्चरचं दुकान जर घावलं तर आपण तिथं हवा पहिली भरून घेऊ, कारण की कमी जर हवा असली तरी उगाच टायरला प्रॉब्लेम नको. त्यामुळे लवकर आपल्या हवा भरून घेतो.
पुढचं काय प्रॉब्लेम नाही गाईज. बट कुठे जाऊच नाही. इथं जरा प्रॉब्लेम झालेला आहे एवढ्यात. सो काही जातं थोडंच 4 किलोमीटरच्या अंतरावर गड राहिलेला आहे. सो आपल्याला पहिलं गडाकडे गेलं पाहिजे. हे बघा तिथं गड आहे. सो इथून फक्त आपल्याला 4 किलोमीटर करायचे कंटिन्यू. आणि रोड बघू शकता पूर्ण सिमेंटाचा रोड आहे गाईज. चला चला येऊ म्या. चला खतरनाक गर्दी आहे. आता ट्रेलर म्हणून काही विषय नाही. खाली अजून गाड्या लागल्या. आज भरपूर गर्दी असते गाडीवर. गाडीवर जायचं तर नाही काय माहिती. मी आरसा मोडेल. जाऊ दे आपली डायरेक्ट. माझ्या आंघोळीची गाडी. क्रेझी गाईज क्रेझी. दगड खतरनाक आहे पण. हो भाई खतरनाक.
सो गाईज इथे गाडीची पार्क करायची. अरे पुढची गाडी निघली पाहिजे.